मंडळी, शिवलिंगावर या 5 वस्तू चुकून देखील आपण वाहू नये. भगवान शंकर देवांचे देव म्हणून ओळखले जातात. भगवान शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावांनी भक्त त्यांना साथ घालत असतात. महादेवांची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावा असे प्रत्येकासाठीच ते शक्य आहे. त्यासाठी तर हिंदू पुराणानुसार ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि अनेक राक्षसांना त्यांनी वरदान देखील दिलेले आहे. यापैकीच एक म्हणजे रावण. तो राक्षस असला तरी परम शिवभक्त होता. भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून अनेक शिवभक्त प्रयत्न करत असतात. तसेच प्रत्येक सोमवारी विधिवत पूजा देखील करत असतात. भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये शिवलिंगाचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. असं मानलं जातं की शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने शिवशंकर भक्तांवर प्रसन्न होतात. पण अशा काही वस्तू आहेत की ज्या शिवशंकरांना अप्रिय आहेत. त्यामुळे या वस्तू चुकून देखील आपण अर्पण करू नये. तर त्या वस्तू कोणत्या आहेत? तर पहिली वस्तू म्हणजे हळद. हिंदू धर्मात प्रत्येक पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये हळदीला विशेष महत्त्व दिले आहे. परंतु शिवलिंगावर हळद कधीही अर्पण करू नका. धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक मानले जाते आणि हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो. असं मानलं जातं की शिवलिंगावर हळद अर्पण केल्यास त्या व्यक्तीचा चंद्र कमजोर होतो आणि पैशांसंबंधी अनेक अडचणी त्यांना सहन कराव्या लागतात. त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे कुंकू किंवा सिंदूर. हिंदू धर्मशास्त्रात या दोन्ही वस्तूंना विशेष महत्त्व आहे. या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वापरत असतात. ते अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. काही भक्त सिंदूर शिवलिंगावर अर्पण करत असतात. परंतु शिवपुराणात असे म्हटले आहे की शिवलिंगावर चुकून देखील आपण सिंदूर अर्पण करू नये. त्यानंतरची वस्तू म्हणजे तुळस. तुळस ही अनेक देवी देवतांच्या पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते. मात्र शिवलिंगावर तुळस आपण कधीही अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार महादेवाने तुळशीच्या पतीचा वध केला होता. तेव्हापासून तुळशीची पाने त्यांना अर्पण केली जात नाहीत. पुढची वस्तू म्हणजे लाल फूल आणि केतकीची फूल. शिवलिंगावर आपण लाल फुलं चुकूनही अर्पण करू नये. तसंच एकेकाळी केतकीच्या फुलांना शंकरांनी शाप दिला होता. त्यामुळे शंकरांच्या पूजेत लाल फूल तसंच केतकीची फुलं अर्पण केली जात नाहीत. तसेच यानंतरची वस्तू म्हणजे नारळ पाणी. नारळ हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून अभिषेक करताना शिवशंकरांना नारळ अर्पण करू नये. तसेच शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू आपण घरी परत आणू नयेत. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मीठ, कडधान्य यांचं सेवन आपण चुकून देखील करू नये. मांसाहार प्रकर्षाने पूर्णपणे टाळावा. भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू आपण अर्पण केलेल्या आहेत त्या गोष्टी सेवन करू नयेत. या दिवशी नखे कापणे अशुभ मानलं जातं. म्हणून ही कृती आपण करणं टाळावं. तसेच केस देखील कापू नये. कोणाचेही मन दुखावले जाईल असे वर्तन आपण करू नये. तसंच ज्येष्ठांचा योग्य तो मानसन्मान करावा. कोणाचाही अपमान, अपशब्द बोलू नये. तर अशा प्रकारे या 5 गोष्टी आपण चुकून देखील अर्पण करू नयेत. श्री स्वामी समर्थ.